सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. उपवासामागची नेमकी भूमिका काय किंवा उपवास कशासाठी करावा हे आज आपण पाहूयात. उपवास या शब्दाचा आधी आपण अर्थ बघूयात. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे. एखाद्या शुभ दिवशी आपल्या सद्गुरूच्या देवाच्या जवळ बसून ध्यानधारणा करणे, ईश्वराच्या सानिध्यात राहणे म्हणजे उपवास. पण हल्ली आपली उपवासाची व्याख्याच बदललेली आहे असे दिसते. आपण उपवास म्हणजे अन्नग्रहण न करणे किंवा फराळाचे खाणे हेच होत आहे. खऱ्या अर्थाने उपवास म्हणजे उपवासाच्या एक दिवस आधी रात्री काही न खाता उपवासाच्या दिवशी दिवसभर फक्त पाणीच पिणे. अशा प्रकारे दिवसभर उपवास केल्याने आपल्या पोटातील सर्व अवयवांना छान प्रकारे विश्रांती मिळते व माणसाची कार्यक्षमता दुपटीने वाढते. उपवास हे आठवडी, पाक्षिक, दर महिन्याला, 6 महिन्याला व वर्षाला अशा पद्धतीने केल्यास ही 5 चक्रे मानवाच्या जीवनास नियंत्रित करतात. जसे की आठवड्यातील एखादा वार धरून उपवास करावा. पाक्षिक म्हणजे एकादशी, प्रदोष, तसेच दर महिन्याला संकष्टी किंवा शिवरात्र, 6 महिन्यात कर्क, मकर संक्रांत, तर वर्षाला महाशिवरात्र आणि जन्माष्टमी असे उपवास करावे. त्यानिमित्ताने आपल्यावर धार्मिक संस्कार होतातच व त्याचबरोबर देहशुद्धीही होते. फक्त वयाच्या 50 वर्षानंतर मात्र उपवास जास्त प्रमाणात न करता फक्त एकादशीसच उपवास करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.